काय करू उपचार पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी पाहुणे घरासी आज आले ऋषिकेश काय करू उपचार कोप मोडकी जर जर कोप मोडकी जर जर पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी पाहुणे उपचार कोप मोडकी जर जर कोप मोडकी जर जर घरी मोडकी आवाजावरी वाकडाच्या शेजारी आवाजा दर दरी पाण्या माझी दर दरी पाण्या माझी रांधेल्या कन्या पाहुणे घरासी आज आले ऋषिकेश पाहुणे घरासी आज आले ऋषिकेश काय करू उपचार कोप मोडकी जर कोप मोडकी देवाला खायला काय देव बसायला काय देव बसायला मोडक्या बाजा एकत्रित केल्या वाकळ टाकली गोदडीवर देव बसलेत महाराज आणि काय त्या आनंदाला पारवणार देवाला ती आता मालक नुसतं बाजार घेऊन मग काय देवा खायला घरामध्ये केळी होती काय होती केळी होती त्या केळी सोलली सुलभेना आता मधला गर द्यायचा का नाही देवाच्या हातामध्ये तिनं केळी स्वतःच्या हातात ठेवली आणि साल्ट ते केळीचं कातड घेतलंय आणि देवाच्या हातात दिले देव बी खुशाल खायला लागले आनंदानं कातड खायला लागले देव का देवाला बी आनंद आहे देव काय पाहतो काय पाहत नाही महाराज पत्रं पुष्पं फलं तोयमेव म्या भक्त्या प्रयच्छति तदहं वक्तु परुतमश्नामि प्रयतात्मनः माझ्या गजेंद्राने एक फूल समर्पित केलं भगवंत माझ्या द्रौपदी मातेने एक भाजीचं पान भगवंताला समर्पित केलं एक फळ एक फूल एक पसाभर पाणी द्या अर्जुनेश्वराला काही लागत नाही एक बेलाचं पान आणि पसाभर पाण्याने भगवान अर्जुनेश्वर संतुष्ट होईल आपल्यावर आणि आपली इच्छा पूर्ण करेल भगवंताला भाव महत्वाचा भाव काही नाही दिलं काही दिलं नाही माझ्या प्रभू रामचंद्रांना काय दिलं उष्टे बोरं खाल्ले उष्टे बोरं शबरीचे उष्टे खाल्ले म्हणा काही शबरीनं कधी दंत मंजन केलं नाही काही दात घासले नव्हते म्हणा उष्टे बोरं खाल्ले रामचंद्र प्रभूने सीतेला घेऊन परत एकदा डबल अयोध्येतून लंकेतून अयोध्येत आले आणि एक जणानं जेवाय बोलवलं रामाला लक्ष्मण बरोबर आहे पंचपक्वानाचा ताट समोर आहे लक्ष्मण मटामटा खायला लागलाय पण देवाला जेवणच झालं लक्ष्मण विचारलं काय झालं प्रभू रामचंद्र बोलतात वनवासात मेरी माँ कौशल्या माता मुझे मिली थी उसका नाम था शबरी माता आज पंचपक्वानाचा ताट आहे पण मला माझ्या शबरीची आठवण येते त्या बोरासारखी चव नाही रे लक्ष्मणा प्रभू काय म्हणतात बोरासारखी चव नाही त्याच्यामध्ये तेवढ्यात विदुरजी बाहेरून आले बाजार करून स्वयंपाक कर म्हटले आणि देवाकडे पाहिलं देव खाली बसले तर ही पाटावर बसली खुशाल आणि काय ग तू देवाला खायला काय दिलंस देवा काय खातात हातामध्ये केळाचं साल्ट होतं केळाचं साल्ट होतं एवढा राग आला बायकोचा विदुरजींना तुला कळतं काय देवाला तू काय खाते देवाला काय देते ती म्हणते अहो काय सांगाव माझी अवस्थाच अशी झाली मी काय खाते काय करते मला कळण्यात झालं काय खातो आम्ही कसं या सांगते आणि देवाला पुन्हा केळी दिली सोडून केळीचा गर दिला जगाच्या मालकाने काय म्हणावं सुलभा देवी पहिली जी मज्जा होती ना ते आता मज्जाच नाही पहिली जी मज्जा होती ते आता नाही मज्जा पहिलं लय चवदार होतं टेस्टेड भगवान म्हणतात केळीचं साल्ट ते कातडच खूप गोड होतं भाव आहे भक्ताचा विदुरजींची इच्छा पूर्ण करतात भगवान परमात्मा दुर्योधनाचं पंचपक्वान्न त्याच्यावर लात मारली भगवंताने पण विदुराच्या घरचं केळाचं साल्ट खाल्लं सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन का मेवा
सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई। झूठे फल शबरी के खाए, झूठे फल शबरी के खाए, बहुविधि प्रेम लगाई। सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई। विदुरजीला दर्शन देऊन भगवान परमात्मा सुलभीला दर्शन देऊन परमात्मा निघून जातात। पुढे विदुरजी तीर्थयात्रा करण्यासाठी जातात। उद्धवजींची भेट होते। पुढे उद्धवजींनी विदुरजींना भगवंताच्या गुणानुवादाचं वर्णन, मैत्रेय काय काय बोलले ते सर्व विदुरजींना कथन केलेलं आहे। ते उद्याच्या कथेत आपल्याला पाहायचं आहे। उद्या भगवंताने वराह अवतार धारण का केला? हिरण्याक्षाला मारण्यासाठी भगवंताने वराह अवतार धारण केला। उद्याच्या कथेमध्ये आपल्याला पुढे पाहायचं आहे। आज आरतीसाठी सर्वांनी लगेच रेडी राहायचे। चला, आरतीचे यजमान जे कोणी असतील, आज आम्हाला कथेतून संदेश एवढाच न्यायचा आहे। रोज सांगतो मी, आपल्याला सप्ताहाला देणगी देता आली तर द्या, नाही देता आली तर देणाऱ्याला आडवं जाऊ नका। तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली अभय नरका जाणे। सत्य कर्माला आपण साह्य केलं पाहिजे आणि जे करतात त्यांना आडवं नाही गेलं पाहिजे। आडवं गेलं तर घातली अभय नरका जाणे। म्हणून फूल बनून आम्हाला सुगंध नाही देता आला देऊ नका। काटा बनून कोणाच्या पायामध्ये मोडण्याचा प्रयत्न करू नका। नाही बनणार देव आपण, नाही बनणार साधू, आपण माणूस तरी बनलं पाहिजे ना। कशाला म्हणतात माणूस? माणूस तरी बनलं पाहिजे। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो काट बन कर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो काट बन कर मत रहना, काट बन कर मत रहना। बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो। नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो। सदाचार अपना न सको तो पापों में मग मत करना। सदाचार अपना न सको तो पापों में मग मत करना। पुष्प नहीं बन सकते हो तुम काट बन कर मत रहना, काट बन मत रहना, काट बन कर मत रहना। जय देव जय शंकरा हो स्वामी शंकरा। आरती हो आरती हो पार्वती माला ऐसा शंकर।
करू तुझे